जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रमाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर होतील. परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील. ते डाटा पब्लिकली केलेला आहे. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला देण्यात येतील, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला दिली जाईल. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये, व्हॉट्सअप ग्रुपवरती, व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल या 4 ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असेल. त्याचबरोबर फेसबुक पेजवरही उपलब्ध असेल. 5 ठिकाणी तुम्हाला त्या सर्व लिंक उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स दिले जातील. त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रम 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला एवढंच करायचं आहे, आमचा डिस्क्रिप्शन मधला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, ज्यावरती सर्व लिंक तुम्हाला पाठवले जातील. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 चॅनलच्या लिंक दिलेल्या आहेत. व्हॉट्सअपच्या 4 चॅनल आहेत. जवाहर नवोदय, जवाहर नवोदय भाषा, जवाहर नवोदय बुद्धिमत्ता, जवाहर नवोदय गणित आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. या चॅनलला जॉईन करायचे. आम्हाला असं जाणवतं की बरेच जण युट्यूबचे व्हिडिओ पाहतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना लाईव्ह तासिका करायची इच्छा आहे, ज्यांना आयुष्यात मोठं व्हायची इच्छा आहे, ज्यांना स्पर्धा परीक्षात टिकायची इच्छा आहे, अशाच विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांच्या पालकांनी, त्यांच्या शिक्षकांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब मार्फत पाठवले जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज, व्हॉट्सअप ग्रुप असतो, डिलीट झाला, फॉर्मॅट झाला तर निघून जातात, परंतु टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत, फॉर्मॅट होत नाहीत. तुम्हाला टेलिग्रामवरचे मेसेज कधीही रिकवर करता येतात. मोबाईल बदलला, काही झाला तरी पण टेलिग्राम ग्रुप जर जॉईन करून ठेवला असेल तर टेलिग्रामवरचे मेसेज लिंक सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. तरी टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच 5,000 पर्यंत, रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे अकॅडमी क्लासेस महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या या शाळेच्या लाईव्ह उपक्रमाअंतर्गत हा सर्व अभ्यासक्रम अगदी आपणास फ्री 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 उपलब्ध आहे. तरी शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी, 4थी आणि 5वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या लाईव्ह तासिकेचा लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर आता आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, भाषा आणि गणित, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की आपल्या जवाहर नवोदय मध्ये भाषा विषयासाठी आपल्याला 4 उतारे असणार आहेत. 4 उतार्यावरती 20 प्रश्न असणार आहेत आणि 20 प्रश्नाला 25 गुण असणार आहेत. आपल्याला हे 25 गुण पैकी मिळवण्यासाठी आपण बाजारातून, मार्केटमधून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करा. ते खरेदी करणं गरजेचंच आहे. परंतु आम्हाला असं जाणवलं की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक वाचलं तर 50 ते 60 उतार्यापेक्षा जास्त उतार्यांचा अभ्यास आपल्याला करता येत नाही आणि तेवढा अभ्यास आपल्याला पैकी गुण घेण्यासाठी पुरेसा नाही. त्यासाठी आम्ही आपणास 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका भाषा विषयासाठी घेणार आहोत. तर या सर्व अभ्यासक्रमाचा महाराष्ट्रातील 4थी आणि 5वीत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, शाळेतील इतर मित्रांना या युट्यूब चॅनल बद्दल सांगा. त्यांना त्या लिंक शेअर करा, तो मेसेज शेअर करा, त्यांना ते जॉईन करायला सांगा, जेणेकरून तेही या गोष्टीचा लाभ घेतील. मी स्वामीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 121 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 121 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. चला, तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 121 स्क्रीनवरती, उत्तरा क्रमांक 121 स्क्रीनवर तुमच्यासाठी उत्तरा पाठवला आहे. तो काळजीपूर्वक वाचा. उत्तरा आकलन होईल या पद्धतीने वाचा. यानंतर आपण या उत्तरावरचे 5 प्रश्न घेणार आहोत. तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी देतो. तुमचं वाचून झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये तुमचं म्हणणं टाईप करा.
गुड मॉर्निंग असावरी, उतारा वाचून काढा. आवाज बंद करे. किशोरी वाचून झाल्यामध्ये चौरे वाचून झाल्यामध्ये कृष्णा खाडे, सत्यगंधा, अर्चना भवर, वैष्णवी सोनवणे, युवराज ठोरवे, त्याला खूप खूप अभिनंदन. वाचून झाले. प्रशांत सानप, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय चला. अनुष्का सानप, अक्षता सानप तिचं वाचून झालंय. खूप खूप अभिनंदन. चला, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालं त्यांना सर्वांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी उतारा वाचतो. आता उतारा वाचताना काळजीपूर्वक वाचा, वाचनाचं थांबवा. चला, ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्यांचं अभिनंदन. उतारा क्रमांक 121. वर्तमानपत्र हे जनसंपर्काचे पारंपरिक माध्यम आहे. 15व्या शतकात छपाई यंत्राचा शोध लागल्यानंतर माहितीचे आदान प्रदान वर्तमानपत्राद्वारे होऊ लागले आणि त्यातूनच सामाजिक प्रबोधनाच्या प्रक्रियेला वेग आला. आज वर्तमानपत्रांना लोकमत निर्मिती व आविष्कार या संदर्भात अभूतपूर्व महत्व प्राप्त झाले आहे. 1970च्या दशकापर्यंत आकाशवाणी हे श्राव्य माध्यम जनसंपर्काचे प्रभावी माध्यम होते. आज संपूर्ण देशात आकाशवाणीचे अनेक केंद्र आणि उपकेंद्र कार्यान्वित असून त्यांच्याद्वारे माहितीचे प्रसारण केले जाते. दूरदर्शन लोकमतची जडणघडण करतात. निरक्षर लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचता येते. दूरदर्शन हे माध्यम दृकश्राव्य असल्यामुळे त्याचे प्रभावी क्षमता सर्वाधिक आहे. समाज प्रबोधन आणि ज्ञान प्रसारण करण्यापुरती ही माध्यम मर्यादित न राहता व्यावसायिक यश प्राप्ती करण्याचे हे अग्रेसर आहे. पहा, आपल्याला वर्तमानपत्राचा शोध कधी लागला तर शिवाजी महाराज जे 16व्या शतकात होते त्याच्या आधीच्या 100 वर्षामध्ये म्हणजे 1501 ते 1600 या वर्षामध्ये छपाई यंत्राचा शोध लागला. हा मानव एक 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 शोध लावित आलाय. सुरुवाती त्यांनी चाकाचा शोध लावला, अग्नीचा शोध लावला, आहे का नाही. नंतर मिठाचा शोध लावला. जसं जसे शोध लागत गेले तसं जसं माणसाची प्रगती होत गेली तसं 15व्या शतकात छपाई यंत्राचा शोध लागल्यानंतर माहिती प्रसारण करणं अगदी सोपं गेलं बा. पण छपाई यंत्राचा शोध जरी लागला तरी साक्षर जे लोक आहेत ज्यांना लिहिता वाचता येतंय त्यांच्यापर्यंत माहिती जात होती. त्यानंतर काय झालं, आकाशवाणी म्हणजेच काय, FM रेडिओ. आकाशवाणी म्हणजेच काय, FM आणि रेडिओ याचाही शोध लागला. त्याचा शोध लागल्यानंतर काय झालं तर लोकांपर्यंत निरक्षर ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांपर्यंत सुद्धा माहिती देणं शक्य झालं. त्याचबरोबर दूरदर्शनचा शोध लागला. दूरदर्शन म्हणजे काय, आपल्या घरात टीव्ही होता बघा, ब्लॅक अँड व्हाईट कलर टीव्ही होते पूर्वी, त्याला आपण दूरदर्शन म्हणायचो. दूरदर्शन म्हणजे काय, दृक श्राव्य म्हणजे डोळ्याने दिसणार आणि कानाने ऐकायला येणार. दृक श्राव्य या शब्दाचा अर्थ काय, दृक म्हणजे दिसणार, श्राव्य म्हणजे ऐकणं. दृक श्राव्य माध्यमातून आपण सर्वात जास्त ज्ञान प्राप्त करतो. पहा, आपण डोळ्याने 83% आणि कानाने 11% ज्ञान प्राप्त करत असतो. 100% आपण 94% ज्ञान फक्त 2 अवयवांनी करत असतो. आपले पंच ज्ञानेंद्रिय आहेत पहा, कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा. त्यापैकी आपण डोळ्याने आणि कानाने सर्वात जास्त ज्ञान प्राप्त करतो. अशा प्रकारचा हा उतारा आहे. आणि त्यांचं काय म्हणणं झालंय, हे दूरदर्शन वर्तमानपत्र नुसतं समाज प्रबोधन ज्ञान प्रसारणाचं काम करतात. त्याचबरोबर व्यवसायात प्रगती. पहा, आता दिवसेंदिवस दूरदर्शनवरती पेपरमध्ये भरपूर जाहिराती छापल्या जातात आणि त्या जाहिराती एखाद्या व्यावसायिकाला मोठं करण्यासाठी खूप गरजेचे असतात.
एखाद्या व्यावसायिकाचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्या जाहिरातीचा खूप उपयोग होतो पा. त्या जाहिराती बघून त्याच्याकडे ग्राहक वर्ग आकर्षित केला जातो. अशा प्रकारचा हा उत्तर आहे 121. चला त्याच्यामधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा. वर्तमानपत्र हे जनसंपर्काचे आहे. काय आहे? वर्तमानपत्र हे जनसंपर्काचे आहे. काय आहे? उत्तरातली ओळी शोधायची आणि उत्तरे टाकायचे. प्रश्न पहिला पारंपरिक माध्यम, प्रश्न पहिला पर्याय ए पारंपरिक माध्यम, पर्याय बी उपकेंद्र, पर्याय सी केंद्र, पर्याय डी यापैकी नाही. पहा कृष्णा खाडे ए उत्तर, वैष्णवी सोनवणे ए उत्तर, श्रेया चौरे ए उत्तर, यशस्वी ए उत्तर, प्रशांत सानप ए, वेदांत किशोरे ए, सृष्टी गंगाळ ए, वैष्णवी सोनवणे देवा पहिल्याच ओळीमध्ये पहिलेच अभिनंदन वैष्णवी, युवराज थोरवे ए उत्तर, सृष्टी गंगाळ ओळ क्रमांक टाकते. चला प्रशांत ओळ क्रमांक टाकतोय, वेदांत किशोरे ओळ क्रमांक टाकताय. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अगदी बरोबर आलंय. सगळ्यांचं उत्तर बरोबर आलंय. अक्षता सानप ए उत्तर टाकते. कृष्णा खाडे पहिल्या वेळेस उत्तर म्हणतोय. साक्षी खाडे ए उत्तर, आसावरी सानप, महेश सानप ए उत्तर, युवराज थोरवे पहिल्या वेळेस म्हणतोय. खूप अभिनंदन, तुमचं कोणाचं उत्तर चुकलं नाही, अगदी योग्य उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याच्या टेस्टच्या लिंकही पाठवलेल्या आहेत व्हॉट्सअप वरती, टेलिग्राम वरती. तास झाल्यानंतर त्या सोडवा. ओम सोनवणे ए उत्तर, अनुष्का थोरवे हे उत्तर. चला खूप अभिनंदन, सर्वांचंच अगदी उत्तर बरोबर आलं आहे. कोणाचं उत्तर चुकलं नाही, तुमचं खूप खूप अभिनंदन. सुट्टीच्या दिवसातही तुम्ही ऑनलाईन तास करताय, खरंच तुमचं कौतुक करण्यासारखं आहे विद्यार्थी मित्रांनो. काही विद्यार्थी आपल्या मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला मजा करत आहेत, दुपारी अंगावर ऊन पडेपर्यंत झोपत आहेत, आळशी झालेली आहेत, आणि तुमच्यासारखे खरंच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक. चला उत्तरा क्रमांक 121 वरील दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. छपाई यंत्राचा शोध कोणत्या शतकात लागला? पा छपाई यंत्राचा शोध कोणत्या शतकात लागला? पर्याय ए 17व्या शतकात, पर्याय बी 15व्या शतकात, पर्याय सी 14व्या शतकात, आणि पर्याय डी सर्वच. पहा योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसरा, छपाई यंत्राचा शोध कधी लागला? पहा अर्चना भवर, यशस्वी भवर बी उत्तर देते, वैष्णवी सोनवणे बी, प्रशांत सानप बी, श्रेया चौरे बी, वेदांत किशोरे बी, कृष्णा खाडे बी, ओम सोनवणे बी, प्रशांत पहिल्या वेळेस म्हणतोय. अभिनंदन प्रशांत, तुला ओळ आणि शतकही सापडलं. चला सृष्टी गंडाळ बी, साक्षी खाडे बी, युवराज थोरवे बी, वैष्णवी पहिल्या वेळेस मध्ये, सृष्टी गंडाळ पहिल्या वेळेस मध्ये. खूप खूप अभिनंदन, चला सर्वांचं उत्तर बरोबर आलं आहे. प्रश्न दुसरा, छपाई यंत्राचा शोध योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 15व्या शतकात. मी तुम्हाला सांगितलं होतं शिवाजी महाराज आपले 16व्या शतकात, 1630 मध्ये त्यांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर, म्हणजे ते 16व्या शतकातले आहेत. आणि त्यांच्या आधीचे पण 100 वर्ष म्हणजे 15व्या शतक. सध्या आपण 21व्या शतकात आहोत. 2001 पासून ते 2100 पर्यंत 21वं शतक आहे. पहा आपण त्या 21व्या शतकामध्ये जगत आहोत, त्यातलं 24वं साल चालू आहे. तसं 15व्या शतकामध्ये छपाई यंत्राचा म्हणजे प्रिंटिंग मीडियाचा शोध लागला होता. आणि बी उत्तर सर्वांचंच, अगदी प्रदीप बी उत्तर, अनुष्का बी उत्तर, सगळ्यांनी ओळ क्रमांकही शोधली. खूप खूप अभिनंदन, तुमचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा, जनसंपर्काचे श्राव्य माध्यम. पहा दृकश्राव्य नाही म्हणलं त्यांनी, फक्त श्राव्य. श्राव्य म्हणजे फक्त ऐकायला येणार. जनसंपर्काचे श्राव्य माध्यम कोणतं आहे? तर पर्याय ए आकाशवाणी, पर्याय बी वर्तमानपत्र, पर्याय सी दूरदर्शन, आणि पर्याय डी सर्वच. पहा जनसंपर्काचं श्राव्य माध्यम कोणतं? पर्याय ए आकाशवाणी, पर्याय बी वर्तमानपत्र, पर्याय सी दूरदर्शन, पर्याय डी सर्वच. श्राव्य म्हणजे फक्त ऐकणे, कानाने ऐकणे. कृष्णा खाडे ए उत्तर देतोय, वैष्णवी सोनवणे ए, प्रशांत सानप ए, अर्चना यशस्वी भवर ए उत्तर, वेदांत किशोरे ए, महेश सानप, आसावरी सानप. दुसऱ्या प्रश्नाचं चाललं नाही, लाईव्ह या. महेश आसावरी तास बंद करून परत जॉईन करा. सृष्टी गंगाळ ए उत्तर, अक्षता सानप ए उत्तर, प्रशांत 5व्या ओळीमध्ये म्हणतोय बा, 5वी ओळ वाचतो आपण. 5वी ओळ, आकाशवाणी हे श्राव्य माध्यम जनसंपर्काचे प्रभावी माध्यम होते. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन वैष्णवी, अभिनंदन सृष्टी. चला तुम्ही ओळ सांगितली, अभिनंदन तुमचं. श्रेया प्रश्न क्रमांक टाकत चल, गडबड करू नको, थोडं दमाने टाक.
महेश सानप, आसावरी सानप ए उत्तर, अनुष्का थोरवे ए उत्तर, युवराज थोरवे ए उत्तर, साक्षी खाडे ए उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचंही अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. चांगला अभ्यास तुमचा आणि असाच जर अभ्यास राहिला तर आपल्याला पैकीचे पैकी गुण घेण्यापासून कुणी अडवू शकत नाही. कृष्णा ए उत्तर, प्रदीप कृष्णा सानपचं हे उत्तर आहे. प्रदीप कोण टाकतोय तसं? हा कृष्णा, हा थँक्यू. हा आलं लक्षात प्रदीप. चल कृष्णा सानप हे उत्तर देतोय. चला प्रश्न तिसरा, जनसंपर्काचे श्राव्य माध्यम पर्याय ए अगदी ए उत्तर बरोबर. आकाशवाणी. आकाशवाणी म्हणजे रेडिओ. तुम्हाला एफएम रेडिओ आपण मोबाईल मध्ये ऐकतो. पूर्वीच्या काळी काळा डब्बा असायचा, त्याच्यामध्ये स्पीकर असायचा, परत मॅग्नेट असायचं आणि त्याच्यावरती आपण रेडिओचे वेगवेगळे चॅनल ऐकायचो. त्याच्यावर बातम्या, गाणे, चित्रपटातील बरेचशा गोष्टी आपण ऐकायचो. ऐकण्याचं साधन म्हणजे श्राव्य साधन. आणि ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा, दूरदर्शन माध्यम कशा प्रकारचा आहे पहा. दूरदर्शन माध्यम कशा प्रकारचा आहे? पर्याय ए वर्तमानपत्र आहे, पर्याय बी दृक आणि श्राव्य माध्यम आहे, पर्याय सी केंद्र आहे, दूरदर्शन संचय केंद्र आहे का, पर्याय डी यापैकी काहीच नाही. पहा योग्य उत्तर. प्रश्न चौथा, दूरदर्शन माध्यम नेमकं काय आहे? तर पर्याय ए वर्तमानपत्र आहे, पर्याय बी दृक श्राव्य माध्यम आहे, पर्याय सी केंद्र आहे आणि पर्याय डी यापैकी वरच्या ए बी सी पैकी काही नाही. चुकीचं आहे वरचे तिन्ही पर्याय, असं त्या चौथ्याचं उत्तर येत आहे. पहा कृष्णा खाडे बी उत्तर, श्रेया चौधरी बी उत्तर, यशस्वी बी उत्तर, किशोरे बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर, अक्षता सानप बी उत्तर, सृष्टी गंडाळ बी उत्तर, महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर, अनुष्का थोरवे बी उत्तर. सृष्टी गंडामध्ये खालून तिसरी ओळ आपण वाचू, दूरदर्शन हे माध्यम दृकश्राव्य असल्यामुळे त्याची प्रभावी क्षमता सर्वाधिक आहे. अभिनंदन सृष्टी, अभिनंदन तुझं. वैष्णवी बी उत्तर, युवराज थोरवे बी उत्तर. चला अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर आलंय. प्रशांत सानप बी उत्तर, अभिनंदन प्रशांत, बरोबर उत्तर टाकलं त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न चौथा, दूरदर्शन माध्यम हे कशाचं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय बी दृकश्राव्य. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. अगदी चारी प्रश्नाचे उत्तर तुमची बरोबर आलेले आहेत. चला तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. प्रश्न शेवटचा आहे आणि व्याकरणावरचा. अलंकारिक शब्द लिहा निरक्षर. अलंकारिक शब्द लिहा निरक्षर. निरक्षर शब्दाचा अलंकारिक शब्द शोधायचा आहे. पर्याय ए दूरदर्शन, पर्याय बी वर्तमानपत्र, पर्याय सी अक्षर शत्रू आणि पर्याय डी सर्वच. पहा व्याकरणावरचा प्रश्न उत्तरामध्ये शोधायचा नाही, आपल्याला लगेच कळलं पाहिजे हा व्याकरणावरचा प्रश्न आहे. कृष्णा खाडे सी उत्तर, किशोरे सी उत्तर, प्रशांत सानप सी, यशस्वी सी उत्तर, सृष्टी गंडाळ सी, अक्षता सानप सी, श्रेया चौरे सी उत्तर, वैष्णवी सोनवणे सी उत्तर. अगदी या उत्तराचे पाचीचे प्रश्न आसावरी सानप, महेश सानप प्रश्न पाहिला टाकताय. अरे काय झोपेत टाईप करता का काय? का झोपच झाली नाही अजून? अक्षता, अनुष्का थोरवे सी उत्तर, सृष्टी साक्षी खाडे सी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, खूप खूप अभिनंदन तुमचं. अगदी योग्य उत्तर सर्वांचे. प्रदीप सी, कृष्णा सानप सी उत्तर. चला अभिनंदन कृष्णा, अगदी योग्य उत्तर. महेश सानप, आसावरी सानप सी उत्तर. आणि सुरुवातीला प्रश्न क्रमांक 1 कमेंट टाईप केला होता का? बोट कोणत्या अंकावर दबतेतून काही दाबायचं? योग्य उत्तर टाकत चला. सृष्टी गंडाळ 5 पैकी 5. अरे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचंय, जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्यातील कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. सृष्टी तुझं अभिनंदन. लाईव्ह तासिका करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. सर्व विद्यार्थ्यांनी 5 पैकी 5 घेतले. तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला लाईव्ह तासिका करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमचं कोणाचं उत्तर चुकलं नाही आणि जसे इथं 5 पैकी 5 घेतले तसं परीक्षामध्ये 20 पैकी 20 बरोबर घ्यायचे.
आणि 25 पैकी 25 गुण आपल्या भाषा विषयाचे घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपण 200 पेक्षा जास्त उत्तरे घेणार आहोत आणि त्याच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्या तुमच्याकडून मी सोडून घेणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 121 इथं कंप्लीट केला. अद्यापही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला कोणी जॉईन नसेल तर आपल्या मित्रांना युट्यूब चॅनल शेअर करा. युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन म्हणजे खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, युट्यूब चॅनलच्या लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. युट्यूबला बरेच जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. ज्यांना आयुष्यात मोठं व्हायचंय, करिअर घडवायचंय, शैक्षणिक दृष्ट्या आपल्याला प्रगती करायची, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करायचंय, अशा विद्यार्थ्यांनी, अशा शिक्षकांनी, अशा पालकांनीच आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.